नमस्कार. 24चं सरकार या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मी प्रशांत सोनार. निवडणुका म्हटलं किंवा उमेदवार निवड असेल किंवा कार्यकर्त्यांची जमवाजमव असेल, विशेषतः सहयोगी पक्ष जर आपण निवडले तर सहयोगी पक्षाशी असलेली बोलणी असतील किंवा मिळतं जुळतं त्यांच्याशी घेणं असेल, या सगळ्या गोष्टी पर्यायाने ओघाने येतच असतात. आणि असाच योग यावेळेच्या निवडणुकांमध्ये प्रत्येक ठिकाणी दिसतोय. विशेषतः आज आपण दक्षिण मुंबईमध्ये आहोत. या दक्षिण मुंबईमध्ये शिवसेना म्हणजे दोन शिवसेनेची एकमेकात लढत आहे असं म्हणायला हरकत नाही. पण एक मूळ शिवसेना जिचं चिन्ह धनुष्यबाण आहे आणि दुसरी मशाल. तर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी चुरस आणि प्रतिष्ठा या दक्षिण मुंबई मतदारसंघात आहेत. आणि याच दक्षिण मुंबईमध्ये राज्याचे कायदे असतील, विधिमंडळ मंडळ असेल, मंत्रालय असेल किंवा विविध शेअर बाजारासारख्या आर्थिक उत्पन्नाचा स्रोत असणाऱ्या मोठ्या संस्था याच ठिकाणी आहेत. त्याचबरोबर जो विकास झालेला आहे मुंबईचा, त्यासाठी लागणारा इन्फ्रास्ट्रक्चरचं सुरुवात म्हणजे ब्रिज देखील ह्याच दक्षिण मुंबईतनं निघतात. तर आता राजकारणाचा हा कल कुठे जातोय हे पाहण्यासाठीच, हे ऐकून घेण्यासाठीच आपण उमेदवारांशी देखील बोलतो आहोत. आणि त्यातलाच आज एक भाग आहे जो दक्षिण मुंबईतल्या जे उमेदवार आहेत, यामिनी जाधव यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार मॅडम, आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तुम्ही दक्षिण मुंबईसारख्या प्रतिष्ठेच्या अशा ठिकाणाहून लढत आहात आणि विशेषतः शिवसेनेकडनं पहिल्या महिला खासदारकीसाठीच्या उमेदवार म्हणून तुम्ही लढत आहात. कसा पद्धतीने हा प्रवास आहे? कारण तुम्ही अगदी सुरुवातीपासून हा काळ आता लोकसभेच्या टप्प्यावरती नेलेला आहे. काय सांगाल? खरं तर मी एक साधी गृहिणी म्हणून 2012पर्यंत माझं जीवन व्यतीत केलेलं आहे. नो डाऊट एज्युकेटेड होते मी, पण म्हणजे आहे. आणि 2012ला असा कंडिशन झाली की जाधवसाहेब ज्या वॉर्डमधनं सातत्याने निवडून येत होते, तो रिझर्वेशन महिला आरक्षण पडलं. आणि मग लोकांच्या मागणीमुळे, कारण माझा कुठलाही मानस नव्हता राजकारणात येण्याचा, आणि लोकांच्या मागणीमुळे मला राजकारणात यावं लागलं. आणि 2012ला मी ती निवडणूक मुंबई महानगरपालिकेची मी जिंकली. आणि असा हा माझा प्रवास राजकारणातला सुरू झाला. 5 वर्षाचा कालावधी चांगला गेला. त्याच्यात एक चांगला माझ्याकडनं एक गोष्ट घडली की लोकांपर्यंत कसं जायचं, त्यांच्याशी कसं बोलायचं, कसं वागायचं, त्यांनी आणलेल्या समस्या कशा ऐकून घ्यायच्या शांतपणे, हे शिकता आलं. आणि हे शिकवलं जर कोणी असेल तर यशवंत जाधव साहेबांनी मला शिकवलं. कारण त्यांचा एक प्रगल्भ अनुभव होता त्यांच्या पाठीशी, आणि त्या हिशोबाने शिकत गेले. बजेटवरचं माझं दुसऱ्या वर्षीचं जे भाषण होतं ते अतिशय गाजलं. म्हणजे आजही त्याचा कोणी रेकॉर्ड ब्रेक केलेला नाही आहे. 3 तास 35 मिनटं वाचून नाही, बजेटच्या मुद्द्यांवर असं मी भाषण केलेलं होतं. आणि तो रेकॉर्ड आजही माझ्या नावावर आहे. इथे मला ज्यांची मी अनुयायी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महामानव, भारतरत्न आणि गायत्री घटनेचे शिल्पकार, यांचा मला अभिमान वाटतो की त्यांनी ज्या संविधानामध्ये तरतुदी केल्या त्यामुळे आज समस्त महिला वर्गाला न्याय मिळालेला आहे. आणि त्या अशा प्लॅटफॉर्मवर अंतराळात जर महिला आज पोचली आहे आणि आत्मविश्वासाने पोचलेली आहे, तर तेवढ्याच आत्मविश्वासाने रिक्षा चालवते आहे, ट्रेन चालवते, ट्रॅक्टर चालवते आहे. सो हे जर बाबासाहेबांनी त्यावेळेला ही तरतूद केली नसती तर महिला वर्गांना फार कठीण प्रसंगांना सामोरं जायला लागलं असं. त्याचबरोबरीनं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचं मला इथे अभिमानाने नाव घ्यावं असं वाटतं की महिला आघाडी निर्माण त्यांनी केली. आणि महिला आघाडी निर्माण केल्यानंतर जर फक्त केवळ शिवसेना पक्षामध्ये पुरुष वर्गच असते, महिला आघाडीला त्यांनी इंट्रोड्यूसच केलं नसतं तर आम्हीही नसतो. म्हणजे आम्ही कुठल्या तरी ऑफिसमध्ये किंवा कुठेतरी काम करत असते. पण राजकारणात किंवा समाजकारणात येण्याची संधीसुद्धा बाळासाहेबांमुळे मिळाली. आणि त्याचे मी अगदी जाहीररित्या ते मी आभार मानते त्यांचे. महिला बालकल्याण ह्या समिती अंतर्गत येणाऱ्या अनेक योजना मी या माझ्या विभागामध्ये राबवल्या. मग त्याच्यामध्ये महिलांच्या सबलीकरणाअंतर्गत त्यांना घरघंटी दिली जाते, त्यांना शिलाई मशीन दिली जाते, अनेक महिलांना मिळवून दिली. म्हणजे अक्षरशः त्याला आपण युद्ध पातळीवर काम म्हणायला हरकत नाही, त्या पद्धतीनं काम केलं इथे.
2014ला पुन्हा एक रिझर्वेशन आलं. ते आलं महापौर पदाचं. शेड्यूल कास्ट महिला म्हणून आलं. 3 नावं यातनं पात्र होती. माझंही नाव त्यात होतं, पण नशिबाने मला तो योग नाही मिळाला. पण 5 सप्टेंबर 2014ला माझ्यासाठी तो विषय संपला. कारण जे आपल्या नशिबात नसतं ते नाही मिळालं तर त्याचं दुःख करत बसण्यापेक्षा आपण पुढे चालायचं. कारण ऑलवेज एक निगेटिव्ह गोष्टीनंतर एक पॉझिटिव्ह गोष्ट आपल्याकडे येणार असते. त्याला सामोरं जाण्यासाठी स्वतःला तयार करायचं असतं आणि मी त्या पद्धतीनं काम करत होते पुढे. 2017ची निवडणूक पुन्हा मुंबई महानगरपालिकेची मी हरले. यशवंत जाधव साहेब तेव्हा जिंकले. हरल्यानंतर खरं तर पहिली निवडणूक लढताना मी एक गृहिणी म्हणून लढलेले. निवडणुकीचे बारकावे मला कळतच नव्हते. फक्त एक उमेदवार म्हणून मी लढत होते. पण दुसरी निवडणूक येईपर्यंत मला निवडणूक कळायला लागलेली आणि त्या निवडणुकीमध्ये माझा इनिशिएटिव्ह पण तेवढाच महत्त्वाचा होता. खूप मेहनत केली होती. आरोप झाले म्हणून तुम्ही त्यातनं सुखरूप निघावं म्हणून गेला होतात. आणि हे आरोप जेव्हा झाले त्यावेळेला तुम्ही कोणत्या मानसिक परिस्थितीतून गेला होता? ॲक्च्युली नुकतंच माझं 2021ला ऑक्टोबर महिन्यामध्ये माझं कॅन्सरचं ऑपरेशन झालं. अँड दिस इज नॉट अ सिम्पथी, इट्स अ ट्रूथ विच आय एम सेईंग. मी सांगते तुम्हाला. आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये हा प्रकार घडला. खूप त्रासदायक होतं ते गोष्ट. आणि बाळासाहेब जर असते तर बाळासाहेबांनी कधी आपल्या शिवसैनिकाला वाऱ्यावर सोडलं नव्हतं. म्हणजे दंगे असू दे किंवा काही असू दे, जर शिवसैनिक पकडले गेले आणि जेलमध्ये गेले तर बाळासाहेब स्वतः वकील करायचे, त्या वकिलांचा खर्च करायचे आणि त्यांना त्या आपल्या शिवसैनिकाला सलामत त्याच्या परिवारात परत आणायचे. कारण शिवसेना त्यांना मजबूत ठेवायची होती, एकजूट ठेवायची होती. पण ते कुठे दिसलं नाही या प्रसंगात. आणि माझ्यावर तर हा माझा शारीरिक व्याधी मोठी निघाली होती. त्यातनं मी सावरलो नव्हतो तेवढ्यात हा प्रकार झाला. आणि मग पण हा प्रकार कुठेही कनेक्ट नाही आहे. रादर एवढं सगळं होत असताना म्हणजे आम्हाला भेट दिली जायची नाही आहे. बाळासाहेबांची आयडिओलॉजी समोर त्याला तुडवताना दिसत होतं की एक तुमच्या पक्षाची आमदार महिला असेल आणि तिला तुमची भेट हवी असेल तर किती चॅनलमधनं तिने जावं. तिच्या विभागात ती आमदार म्हणून निवडून आलेली आहे तर तिला काम करायला फंड तर हवा की नको. मग त्या फंडाची मागणी करायला तिने तुमच्याकडे आल्यानंतर तिला जर त्याच्यावर कुठलीच रिॲक्शन मिळत नसेल किंवा तिला भेट मिळत नसेल तर त्याला काय म्हणायचं. हां, आपण मला एक विचारलं की नगरसेवक काळामध्ये माझ्याकडनं एक चांगली कुठली गोष्ट घडली असेल. अनेक गोष्टी घडल्या, पण त्यात घडलेली एक महत्त्वाची की मी मुंबादेवीला, मी मार्केट गार्डन चेअरमन असताना मुंबादेवीला मी ज्यावेळेला गेले होते, माझा राऊंड होता. मुंबादेवी गार्डन आहे आणि त्या गार्डनला राऊंड होता. तर एक आपल्याला प्रथा माहिती असेल, लग्न झालं की मुंबादेवीला पाया पडायला जातात. बाळ छोटं असलं की त्याला पायावर महत्त्वाच्या प्रसंगी जातात. तर छोटं तानं बाळ घेऊन ज्यावेळेला महिला तिथे येतात, आसपासचा कंजेस्टेड एरिया आहे, त्यांना जर बाळाला स्तनपान करायचं असेल तर ते कुठे करणार. तर त्या मुंबादेवी गार्डनमध्ये त्या अशा लाईनीत बसलेल्या होत्या. येणारी जाणारी लोकं होती. त्यांना थोडंसं एक ऑकवर्ड त्यांची पोझिशन झालेली की स्तनपान करायला. आणि ते कुठेतरी माझ्या नजरेत आलं आणि मला वाटलं की काहीतरी आपण करू शकतो, हे योग्य नाही आहे आणि महिला म्हणून तर मला इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे. आणि मग ती डोक्यात संकल्पना आली आणि मी बेबी फीडिंग कॉर्नर, जो आता हिरकणी कक्ष म्हणून त्याचं नाव झालं आहे, पण त्यावेळेला ऐन वेळेला मला तो नाव सुचलं नाही. सो आय सेड बेबी फीडिंग कॉर्नर. आणि तो पायलट प्रोजेक्ट माझ्या नावावर रजिस्टर आहे, ज्याला मी बजेटरी तरतूद केलेली आहे. पण म्हणजे आता तुम्ही म्हणजे खासदार झालात तर हा विषय नक्की पुढे राष्ट्रीय लेवलवर येणार की जिथे जिथे पब्लिक प्लेसेस असतील तिथे तिथे हे हिरकणी कक्ष असणं गरजेचं आहे. पण तुम्ही ॲक्सेसेबल असता, अवेलेबल असता लोकांसाठी, हा तर कामाचा तुमचा भाग आहे. पण तुम्हाला आता म्हणजे अपोजिट म्हणजे उमेदवार आहेत अरविंद सावंत, यांचं काय आव्हान वाटतंय? मला खरं तर त्यांचं काहीच आव्हान वाटत नाही. तुम्ही
यू शुड बी मोर ॲक्सेसेबल. लोकांना तुम्ही इतके अवेलेबल असायला पाहिजे होतात जे या विभागात कोणालाच अवेलेबल नव्हते. या विभागामध्ये कधी त्यांचा प्रभाव, आपला माणूस तुम्ही म्हणताय, तुम्ही टॅगलाईन घेतलीत आपला माणूस, तो लोकांना तुम्ही खूप छान भासवण्याचा प्रयत्न केला, पण लोकांना तुम्ही वेडं नाही बनवू शकत. कारण लोकांना तुम्ही भेटच दिला नाही. तो बोर्ड लागले, खासदार दाखवा आणि 5,000 मिळवा, आणि त्या बोर्डनं तर मला वाटतं वरून काहीतरी दट्ट्या आला असेल म्हणून प्रत्येक शाखांना भेट द्यायला सुरुवात झाली. आणि मग तुम्ही कार्यकर्त्यांना तुम्ही लोकांना बोलवा, लोकांचे प्रश्न घेऊन बोलवा, लोकांची पत्र घेऊन बोलवा. आता मला सांगा साहेब, तुम्हाला ज्ञात आहे हा एरिया की इकडे स्कायस्क्रॅपर्स आहेत, टावर्स आहेत, त्या ह्याच्याने चाळी आहेत, स्लम आहे. मग त्या लोकांना कळतं का हो की नगरसेवकाचं काम कुठलं आहे, आमदाराचं काम कुठलं आहे किंवा खासदाराचं? त्यांचं मत काय? मी मतदान केलं आहे, तू निवडून आले, माझं काम केलं पाहिजे, मग माझं गटर तुंबले, आमदारांनी ते करून द्यावं. आणि आमदार किंवा खासदार किंवा नगरसेवक यांनी कुठल्या कामाला कधीही लोकप्रतिनिधी नाही म्हणू नये, हे माझं काम नाही असं म्हणू नये. पण हा वाईट अनुभव आम्हाला या विभागात आला की आम्हाला लोकांना बोलवलं जायचं, काही ज्येष्ठ नागरिक यायचे बिचारे पत्र घेऊन, आणि मग ते पत्र घेऊन त्यांना वाटायचं की एक फोटो काढावा साहेबाला पत्र देताना, तर त्यांच्याशी वाईट वागणूक केली जायची. आता ते पत्र त्या बिचारा ज्येष्ठ नागरिकांना कळायचं नाही. मग ते एखादं पत्र असेल की जे संबंधित असायचं आमदाराशी, म्हाडाशी. आता यांनी कधी म्हाडासाठी कामच केलं नाही, कुठल्या लोकांसाठी कामच केलं नाही, म्हाडाशी निगडीत कामच केलेलं नाही, म्हाडाशी निगडीत त्यांनी बैठकाच घेतल्या नाहीत. मुंबई महानगरपालिकेशी पण मला नाही वाटत कुठल्या बैठका घेतल्या असेल. त्यामुळे यांना हे फिरलेच नाही आहेत. आणि मुळात म्हणजे हे नगरसेवक म्हणून कामच केले नाही, यांनी डायरेक्ट विधान परिषद घेतलेल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीला सामोरं काय जातो, नगरसेवक नेमकं काय काम करतो, त्याचा लोकांशी कसा रूट लेवलला जाऊन त्याला बोलावं लागतं, हे बिलकुल नाही असं म्हणणं. बिलकुल नाही, बिलकुल नाही. महायुतीतनं तुम्ही लढता आहात, महायुतीतले सर्व पक्ष तुम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य करत आहेत का? आणि विशेषतः मनसेसारखा ज्यांनी आधी थोडंसं काकू केली होती, तर त्याबद्दल काय? सगळे अतिशय उत्कृष्ट असं सहकार्य करत आहेत. किंबहुना निवडणूक म्हटली की बाय डिफॉल्ट प्रत्येक पक्षातनं एकाला तरी वाटतच असतं, आणि ते तेवढ्या तोलामोलाचे असतात की मला उमेदवारी मिळावी. त्यातनं माझी निवड झाली, हा माझा खरंच सौभाग्य आहे. 25 वर्षानंतर या विभागातनं जयवंतीबेन मेहतानंतर ज्या माझा आदर्श आहेत, ज्यांचं काम शांतपणा, संयमीपणा हा बघण्यासारखा आणि घेण्यासारखा आहे, त्यांच्यानंतर आज मला उमेदवारी दिली गेलेली आहे. त्यामुळे तो फक्त उमेदवारी डिक्लेअर होईपर्यंतचा तो प्रश्न असतो. त्यानंतर सगळे एकजुटीने कामाला लागत असतात. राहिला प्रश्न मनसेचा, तर ऑफकोर्स त्यांना सुरुवातीच्या काळात कदाचित ती आयडियॉलॉजी लक्षात आली नसेल, पण विकास होताना दिसतोय ना. कारण हे सरकारच विकासाच्या लोक उपयोगी विकास, उगाचच विकास नाही आहे. उगाचच जाऊन फॉरेन टूर करून येऊन फक्त हात हलवत यायचं, हाला विकास म्हणत नाही, किंवा दाखवायचं म्हणून हे करून दाखवलं. आता साहेब, भारताचे पंतप्रधान, माननीय पंतप्रधान ज्यावेळेला स्वच्छता अभियान राबवतात त्यावेळेला ते नुसतं सांगून बसत नाहीत, ते स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियान राबवतात. आणि ते बोलत पण नाही, बघा मी करून दाखवलं. ह्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, माननीय मुख्यमंत्री डीप क्लीन ड्राईव्ह घेताना स्वतःच्या हाताने पाईप घेऊन ते स्वच्छ करत होते. त्यांच्यावर टीका झाली, पण दुसरा एक चांगला भाग लक्षात आला नाही की साहेबांनी हे केलं, त्यामुळे सामान्य नागरिकसुद्धा ते करायला शिकला. किंबहुना प्रदूषणाची पातळी जी खालावली होती ती चांगली झाली पातळी. त्यांनी आणखीन एक निर्णय घेतला की त्या काळामध्ये एक सर्टन पिरियडपर्यंत त्यांनी बिल्डर्सना नोटिसा पाठवल्या की या काळामध्ये तुमचं टोटल काम हे बंद असलं पाहिजे. त्याच्याने सुद्धा हवेची पातळी, त्याचा गुणांक चांगला झाला. ह्या बघण्यासारख्या गोष्टी आहेत, लोकांना कळतात. आणि TV, कोविडला मी धन्यवाद देते की कोविडमध्ये सिरियल बघणारे TV बघायला लागले, बातम्या बघायला लागले, आणि त्याच्यातनं ते स्वतःला अपडेट करत असतात. सरकारच्या चांगल्या कामांना ते ॲब्झॉर्ब करत असतात, आणि तुमचं माइंड आहे ना, हे गोष्टी फीड करत असतं, आणि इलेक्शनच्या वेळेला ते येतात आपोआप बाहेर. त्यामुळे मला वाटतं सगळं काम चांगलं चाललेलं आहे. मनसे छान काम करते आहे, RPIचे कार्यकर्ते छान काम करत आहेत, BJPचे करत आहेत, शिवसैनिकांनी तर प्रश्नच नाही, झोकून दिलेला आहे. त्यामुळे खूप छान प्रचार चाललेला आहे. आपल्याला आणखीन एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की मला सगळ्याकडून विचारलं गेलं की माझ्यावर काही आरोप होत आहेत.
तर साहेब आरोप मगाशी तुम्ही मला विचारलात प्रश्न, पण तो माझा मी कुठल्या तरी फ्लोमध्ये दुसऱ्या गेले. तर याला उत्तर मला द्यायचं आहे तुम्हाला की एखादा आरोप झाला की तो गुन्हेगार ठरतो का? जर तसं असतं मग न्यायालय बंद झाली असती. आणि दुसरी गोष्ट की जे आरोप करतात, ज्या पक्षाकडनं माझ्यावर आरोप होतोय त्या पक्षाचे प्रवक्ते यांना तर जेल झाली होती, ते आता बेलवर बाहेर आहेत. त्याच्या विरुद्ध पक्षाने त्यांना पक्षाच्या बाहेर काढलं का? त्यांनी काढावं ना त्यांना बाहेर, नंतर माझ्यावर आरोप करावा. किंबहुना जे विजन कुठली ती काय बिगाडी की काय त्यांनी ते जे विजन ठेवलेलं आहे, पंतप्रधान पदाचा जो उमेदवार त्यांनी त्यांच्या नजरेत ठेवलेला आहे, राहुल गांधी यांच्यावर स्वतःवर आणि त्यांच्या आईवर, सॉरी त्यांच्या आईचा मी आदर करते महिला म्हणून, हे दोघेही बेलवर बाहेर आहेत. त्यांच्यावर केस झालेले आहेत. यामिनी यशवंत जाधववर इथे या कुटुंबाला कुठेही पोलिसांनी पकडून नेलेलं नाही आहे, कुठलीही त्या पद्धतीची केस झालेली नाही आहे. जो आरोप झालेला आहे किंवा आरोप होतोय हा फार चुकीचा आरोप होतोय. जे आहे ते तुमच्या समोर आहे. जे आम्हाला विचारले गेलेलं आहे, जे आम्हाला ज्या प्रश्नांचं विचारणा झालेली आहे त्याची उत्तरं आम्ही दिलेली आहेत. आम्ही आमच्याकडनं जे मागितलं गेलेलं आहे त्या अपीलमध्ये आम्ही गेलेलो आहे आणि ज्या एजन्सींना आम्ही अपीलमध्ये गेलेलो आहोत त्या एजन्सींचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असणार आहे. त्यामुळे मी गुन्हेगार ठरते कुठे? माझ्यावर या पद्धतीची चर्चा करण्याचं, अहो जरा रेकॉर्ड काढून बघा अरविंद सावंत साहेबांवर किती गुन्हे आहेत ते माझ्यावर काय आरोप करतायत. त्यांनी आपला रेकॉर्ड काढावा आणि त्यांनी किती त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत ते त्यांनी बघावे. आजकाल लाज वाटते हो त्यांना बाळासाहेबांचं नाव घ्यायला. धमकी देऊन ठेवले की काय माहिती नाही. त्यांचा जाहीरनामा जर तुम्ही वाचलात तर हा जाहीरनामा बघा, फक्त इथे बाळासाहेबांचा फोटो आहे, आतमध्ये बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख नाही आहे. शिवाजी महाराज जे महाराष्ट्राचं नाही मी म्हणत, विश्वाचं आराध्य दैवत, त्याचा उल्लेख नाही आहे. वीर सावरकर जे या भूमीला काय म्हणायचे माहिती आहे? भूमीवर ते बोलायचे भूमी की स्वतंत्र भू या सुवर्ण भूमीत कमती काय तुला, सुवर्णाची फुले रोज घे ताजी वेणीला. ही संकल्पना बघा ना, शहारे येत आहेत अंगावर. आणि अशा पद्धतीचं सावरकरांचं योगदान बलिदान या महाराष्ट्राची जनता आणि मराठी माणूस विसरला का हो? सिंपती कसली सिंपती? ह्यांचा अभिमान वाटला पाहिजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तुम्हाला, की ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना या शिवतीर्थावर येऊन राहुल गांधी अर्वाच्य भाषा वापरतात, तुम्हाला निषेध करावा असं वाटत नाही? तो निषेध दाखवून द्या आताच्या या निवडणुकीत. मराठी माणसाने हे दाखवणं गरजेचं आहे, कारण सावरकर मराठी होते, हे दाखवणं अतिशय गरजेचं आहे. बाळासाहेब ठाकरेंनी समान नागरिक कायद्याची आणि समानतेचा नेहमी आदर केलेला आहे. याच्यात कुठे दिसते का सांगा ना मला? अहो जे प्रवक्ते ओरडतायत ना, जे स्वतःला शिवसैनिक म्हणतात पण ते कुठल्या इम्पॅक्ट खाली नेहमी असतात ते चॅनलला सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी मागणी केली आहे ना की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न दिला जावा. याच्यात उल्लेख आहे का बघा साधा त्याचा? नाही आहे. मग हा कसला मॅनिफेस्टो? हा कसला तुमचा वचननामा? शिवसैनिक डोळे लावून बसलेत. माझं भाषण ऐका साहेब, बाळासाहेबांच्या स्मारकावर किती तुटून बोलली आहे मी सभागृहात, कारण शिवसैनिक डोळे लावून बसले. स्मारक कधी होईल आणि त्या स्मारकाला आम्हाला आमच्या डोळ्यांनी कधी बघता येईल? आहे का त्या स्मारकाचं कम्प्लिशनचा उल्लेख? नाही आहे. ह्याला वचननामा म्हणण्यापेक्षा पक्षाने वचननामा देतं ना, तो पक्षाचा वचननामा बांधील असतो उमेदवारासाठी. उमेदवाराने तरी त्याच्यात ॲड करायला पाहिजे होतं. वंदनीय बाळासाहेब ठाकरे नुसतं बोलून चालत नाही, वंदनीय व्हावं लागतं आपल्याला. ते दिसतंय का याच्यामध्ये? नाही. साहेब कुठेतरी असं वाटतंय की वरती बाळासाहेबांना खूप त्रास होत असेल हो. त्यांना ही सेना अभिप्रेत नव्हती जी कुठेतरी काँग्रेसच्या ताटाखालचं मांजर झालेलं दिसतं. असं दिसतंय लीड करतंय कोणतरी दुसरं आणि तुम्ही फक्त ओढले जाताय. वाईट वाटतं. हीच संकल्पना होती उठावाच्या मागे, हीच संकल्पना, बाकी कुठलीच नाही. हाच विचार होता. आणि
कोणतरी इनिशिएटिव्ह त्यात घ्यावं, कारण मी फार लहान आहे, यशवंत जाधव साहेब आम्ही फार लहान आहोत आणि यशवंत जाधव साहेबांनी 43 वर्ष सेनेमध्ये काम केले. बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत ते, बाळासाहेबांचे. त्यामुळे त्यांनाही त्रास होत होता, काय चाललंय, काय होतंय, कोणतरी उठाव करण्याची गरज होती. शिंदे साहेबांना मी लाख लाख धन्यवाद देते आणि मला खूप अभिमान आहे की मी त्यांच्याबरोबर त्यांच्या उठावामध्ये सामील झाले. मी आव्हान करते की मोदी साहेबांना तिसऱ्यांदा हॅट्रिकसाठी आपली मदत गरजेची आहे. विचार करा, मराठी माणसाला जर या मुंबईपासून हद्दपार करायचं नसेल, विकासाची कामं करून घ्यायची असेल, आपल्या लेकी बाळी सुरक्षित ठेवायच्या असतील, त्यांना एक चांगल्या स्तरावर नेऊन ठेवायचं असेल तर धनुष्यबाण महत्त्वाचं आहे. 3 नंबरचं बटन धनुष्यबाण हे सांगेन. आणि आपण मला जी माझ्याशी गप्पा मारल्यात, माझ्या मनातले विचार बाहेर येण्याला संधी दिली त्याबद्दल आपले धन्यवाद. निश्चित प्रचाराच्या रणधुमाळीत तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिलात त्याबद्दल आपले धन्यवाद. आणि 4 जूनला या लोकशाही उत्सवाचा निकाल येणार आहे, त्यासाठी आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.